तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अर्थसंकल्पातील गृह विभागावरती त्या ठिकाणी साहेब माझ्या मतदारसंघामध्ये एक विशिष्ट समाज आहे, जो समाज गृह विभागाचा कुर्डू आणि लवळ भागामध्ये थैमान घातलंय। इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती त्यांना मेसेजेस केले जातात मुलींच्या नावानं, आणि तिथं बोलवल्यानंतर कपडे काढून त्यांच्यावरती वेगवेगळे आणि 10 लाख 20 लाख 5 लाख घेऊन अत्याचार अन्याय केले जातात। ह्याच्यावरती पोलीस प्रशासनानं मग आज आमच्या इथे डीवायएसपी ऑफिस होणं महत्वाचं आहे। आज आमच्याकडे कुर्डवाडी माडा आणि टेंभुर्णी मोठी पोलीस स्टेशन आहेत आणि डीवायएसपी ऑफिस मात्र बाहेर आहे, तर डीवायएसपी ऑफिस होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मग आमच्या भागामध्ये साहेब मोठ्या प्रमाणात दारूचा मोठा काम चालू आहे। शाळेच्या अंगणवाडीच्या जवळ त्या ठिकाणी दारू विकली जाते, ह्याच्यावरती कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। माझ्या मतदारसंघात साहेब आज मंत्री महोदय इथं बसलेत, त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या दरवाजेची खूप मोठी अवस्था आहे आणि मग आम्हाला मोठे बंधारे बॅरिगेजेस 2-2 टीएमसीचे होणे उजनी आणि सिना आणि माडा नदी त्या ठिकाणी भीमा नदीवरती त्यातून आम्हाला पाणी अडवलं जाईल आणि ज्यावेळेस पाणी सोडलं जातंय त्यावेळेस मंत्री महोदय त्या ठिकाणी लाईट बंद केली जाते। आज सिना नदीवरती कोणतेही पाणी पुरवठा नसताना देखील लाईट बंद केली जाते, त्यासाठी आपण या लाईट चालू ठेवावी। आज सिना माडा उपसा सिंचन योजनेला साहेब 171 कोटी रुपये देणार होता, पण फक्त 20 कोटी रुपये दिलेत। तिसरी सुप्रमा मानेगाव उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आम्हाला अजून दिलेली नाही। साहेब सोलापूर जिल्हा बँकेला प्रशासक आहे, त्याचं निवडणूक कधी होणार? सोलापूर जिल्हा दूध संघावरती त्या ठिकाणी शहाजी पाटील म्हणून एक नामक अधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या 88ला त्या ठिकाणी 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालं की त्यांनी स्थगिती दिली आहे आणि मग तो अधिकारी त्यांना का असा करतोय ह्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे। साहेब बेदाना एक मिनिट शेवटचा विषय सांगतो। अध्यक्ष महाराज एक बोलू द्या। माझी मुलगी त्यांच्या गावाला दिलेली आहे, बोलू द्या त्यांना। पंढरपूरला बोलू द्या 1 मिनिट। पंढरपूरला 1 मिनिट बोलू द्या साहेब। माझ्या मतदारसंघात साहेब आहे ना, माझ्या पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ठिकाणी 650 रुपयावरती बेदाण्याचा भाव गेला होता आणि 6 व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी 17 तारखेला मीटिंग घेतली आणि 18 तारखेपासून त्यांनी आडतीला माल आणायचा नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील। 300 शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत नाहीत। अशा जाचक अटीमुळं ह्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी? अध्यक्ष महाराज, मी आपला अत्यंत